मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट करा। जरांगेंची नार्को टेस्ट केल्यास दूध का दूध पानी का पानी होईल। ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी ही मागणी केली। जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार एकनाथ शिंदेंचा हात आहे। नवनाथ वाघमारेंनी गंभीर आरोप केला। पवार शिंदेचे आमदार जरांगेंची वारंवार भेट घेतात, त्यांना आंदोलन करायला सांगतात असंही वाघमारेंनी म्हटले। भुजबळांमागे फडणवीस असते तर ओबीसी आरक्षण संपलं नसतं असंही वाघमारेंनी म्हटलं। छगन भुजबळ साहेबांच्या डोक्यावर जर देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री यांचा जर हात असता तर छगन भुजबळ साहेबांना ओबीसीचं राजकीय सामाजिक आणि सगळ्या गोष्टीचं अस्तित्व टिकवण्यासाठी आता ह्या वयामध्ये रस्त्यावर येण्याची गरज पडली नसती ना। ह्या जरांगेला काय बोलावं, काय आपण कुठं वक्तव्य करावं, ह्या गोष्टीचं काही कुठलंही भान नाही। 5वी नापास असणारा जरांगे कुठल्याही वल्गना करतो, कुठलीही भाषा वापरतो, कोणाविषयी काही बोलतो। त्याला अक्कल शून्य असणारा जरांगे त्यांनी ह्या गोष्टी राज्य सरकारला आणि भुजबळ साहेबांविषयी बोलूच नाही। शरद पवारांचा याच्या मागे पाठिंबा आहे। एकनाथ शिंदेने रसद देण्याचं काम केलं, एकनाथ शिंदेचा पाठिंबा आहे। कारण की एकनाथ शिंदेचे आमदार मंत्री, कारण की उदय सामंत असतील, शंभूराज देसाई असतील आणि माजी मंत्री संदीपान भुमरे असतील, असे अनेक मंत्री एकनाथ मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला किंवा मनोज जरांगे संपल्याच्या नंतर आंतरवाली सराटी देऊन भेट देतात आणि पुन्हा आंदोलन करण्याचं सांगतात। म्हणजे यामागे ह्या शरद पवार आणि एकनाथ शिंदेचा पाठिंबा आहे अनेक वेळा निष्पन्न झालंय। आणि जरांगे जर असं बोलत असेल तर जरांगेची नार्को टेस्ट करावी। तुम्हाला दूध का दूध पानी का पानी झाल्याशिवाय कळणार नाही।